दावडा येथे बिबट्याचा थरार, 5 तासाच्या प्रयत्नानंतर वन विभागाकडून यशस्वी जेरबंद। भोकरदन तालुक्यातील दावडा येथील गोदरी रोड परिसरात दिसून आलेल्या बिबट्याला अखेर वन विभागाने यशस्वीरित्या जेरबंद केले। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार जुनेद सौदागर यांच्या शेतात सकाळी मका कापणीसाठी गेलेल्या मजुरांना बिबट्या दिसून आला। त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला। माहिती मिळताच वनरक्षक ज्ञानेश्वर पवार घटनास्थळी दाखल झाले। पाहणी दरम्यान त्यांनाही बिबट्याचा वावर आढळला। यानंतर बिबट्या बाळू देशमुख यांच्या जनावरांसाठी पेरलेल्या कटवाल चाऱ्याच्या शेतात जाऊन सुमारे 4 ते 5 तास होता। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाने जालना येथून पिंजरा मागवून मोठी मोहीम राबविली। दरम्यान वनपरिक्षेत्र जालना उत्तर प्रादेशिक अंतर्गत वन परिमंडळ भोकरदन क्षेत्रातील संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले। माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर प्रादेशिक श्रीमती नीता फुले मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तसेच वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन योगेश डोंबडे, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्या समन्वयातून कारवाई करण्यात आली। रेस्क्यू टीमचे आशिष जोशी सर, दीपक वटाणे सर यांनी अथक परिश्रम घेत बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या पकडण्यात यश मिळविले। संपूर्ण कारवाई माननीय वनसंरक्षक प्रमोद लाकरा, माननीय उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर सुवर्णा माने मॅडम तसेच सहाय्यक वनसंरक्षक रोजगार हमी योजना व वन्यजीव जालना सुदाम मुढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत वनपरिमंडळ अधिकारी जालना श्याम यमगर, वनरक्षक बावणे पांगरी, आनंद वर्षीड, जाफराबादचे संभाजी हाटकर, माडेगावच्या सुनीता सुरशे, बदनापूरच्या रेखा दोनगहू तसेच नारायण सोडगीर, महादेव कळमकर, घनश्याम गव्हाणे, मोमीन तडवी, अनुप तडवी, मंगेश सपकाळ, पांडुरंग डोंगरे आदींनी सक्रिय सहभाग घेतला। या यशस्वी कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वन विभागाचे आवाहन, शेतात एकटे जाऊ नये, वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी, अफवा पसरवू नये। सध्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।